कारण की मुली अभ्यासही करतात, घरातले कामही करतात आणि शिवाय शिक्षणही घेतात आणि शिवाय शाळेत 1-2 नंबरही मुलीच आणतात, मुलं आणत ते मागच राहतात. बघा, मुलगी जर घरी आली ना, घरी आल्या आल्या कधी तिचं दप्तर इकडं तिकडं फेकणार, तिचं दप्तर तिच्या जागेवर, तिची सँडल तिच्या जागेवर, आल्या आल्या युनिफॉर्म चेंज करते, जे कॉमन ड्रेस असेल ते घालते आणि आईला घरकामाला काय करू लागते, मदत करू लागते. आणि एवढं झाल्यानंतर घरातले थोडं काम केले मग अभ्यासाला लागते. हा मुलींचा स्वभाव आहे. आणि मुलं तुमच्या ओट्यावरूनच दप्तर घरात फेकतात. खरंय का खोटं? हा, खरंय. आणि दुसरी गोष्ट, तेवढ्यावर त्यांचं भागत नाही तर या शाळेच्या युनिफॉर्मवरच खेळायला निघून जातात. हा, सगळा ड्रेस खराब करून आणतात. एवढं सेन्सिटिव्ह नसतात ते, त्यांना काही घेणं देणं नाही. बघा, मुलीला एखादं काम सांगा तुम्ही, समजा घरामध्ये दूध संपलं असेल, मुलींना सांगा, बेटा अरे पाहुणे आले, चांगलं नाही, चांगलं दिसणार नाही, तो एक काम कर, 5-10 रुपये घे आणि दूध घेऊन येते का. ती मुलगी फ्रॉक असेल, ओढणी असेल, कुठेतरी ते तर लपवते, तो तांब्या वगैरे काय असेल ते पाहुण्यांना दिसू देत नाही. आणि कर्जदारांना सांगा की भाऊ दूध घेऊन ये, ते 5 रुपयाचा ठोकळा घेतात, तांब्यात टाकतात, पाहुण्यांच्या समोर वाजवतात. म्हणजे जी इज्जत तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करता ते मुळात सकट घालवतात. त्यामुळे मुलांचं एवढं नका हौस करतो, एवढी कौतुक नका करू. हा, कितीही तुम्ही मुलं 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 केले ना, सरते शेवटी ते कमरेत लाथा घालणारच आहेत. म्हणून योग्य संस्कार, शिक्षण, सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत जीवनामध्ये.